हे बघा मुलांनो, कौमुदी नंबर 1 मराठी पाठ्यपुस्तक आणि अभ्यास पुस्तिका याचे लेखक आहेत पंकज. यातली कविता आपण बघितलेली आहे. तरी आज आपण एक नवीन कविता बघणार आहोत. चला तर मग. चतुर कावळा ही एक गोष्ट पण आहे आणि अशा प्रकारे छोटी म्हणजे कवितेसारखी पण दिलेली आहे. चला तर मुलांनो, म्हणा मग माझ्या पाठीमागे. चतुर कावळा एक होता कावळा, त्याला लागली तहान. त्याला दिसले एक मोठे मडके. कावळा मडक्यावर बसला. त्याने आत डोकावून पाहिले. पाणी पोहते तळाला. ते कसे बरे प्यावे. कावळ्याने केली युक्ती. त्याने लहान लहान दगड गोळा केले. एक एक करून मडक्यात टाकले. पाणीवर आले. कावळा पाणी प्यायला आनंदाने उडून गेला.